हा डेंजर कसले वागतात अशांची मुलं बिनधास्त असतात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हॅलो. जय गुरु. जय गुरु. आवाज ऐकू येतोय का? येत नव्हता मध्ये. हो येतोय. आत्ता येतोय. येतोय. हा हा बरोबर आहे, कारण कनेक्ट झाला नव्हता माझा हेडसेट, त्यामुळे. चालेल, आपल्याला ऑलरेडीच उशीर झाला, आपण सुरुवात करूयात. काल माझ्या मते आपण या स्लाइडवर होतो 9व्या बहुतेक. खेतो में क्या, नाही थांबा एक मिनिट, त्याच्या अलीकडे होतो का? 4 पर्यंत झालं होतं. धान्यानाम विक्रयेण कृषक झालं होतं. नाही, हे चाललं होतं इत्थम हट्टेषु, इत्थम चाललं होतं माझ्या मते. नाही, हे नाही ते झालं झालं होतं हे सगळं. पुढच्या स्लाइड वर होतो आपण. अच्छा बर, ओके, म्हणजे ऑलरेडी आपण इथपर्यंत होतो का? बर बर बर, ओके हो ठीक आहे. झालेलं. शेतकरी कुठे राहतो? खेतो में क्या, पहिला चौथ्या ह्याच्यावर होता होतो. चौथा, फार्मर हॅज बुल्स, करेक्ट, हा. बरोबर आहे. चाललं होतं. आणि आपण कोण घेत होतं आठवत आहे? छायाताईच होत्या का माझ्या मते? हो हो सर. हा ठीक आहे, ओके, मग घ्या छायाताई, चौथं वाक्य करा. शेतकऱ्यांजवळ बैल आहेत, हा कृषकानां बलिवर्दा संती. हा, तर आता मी त्यावेळेला मला हेही म्हणलं होतं की हे हा. चुकलंय, आपल्याला कृषकांच्या जवळ, कृषकानाम समीपे असं वापरायला पाहिजे होतं. हे पण मला कृषक आठवतंय. समीप आहे. हा हा कृषकानां समीप बलिवर्दा संती. हा, तर मी ते दुरुस्ती करतो, पण आता मला ती तुम्हाला नाही, तुम्हाला ही स्वतःच्याच हस्ताक्षरात तुमच्या प्रत जी आहे तुमच्याकडे त्याच्यावर करून हा. घ्यावी लागेल. हो. हा चालेल, 5वं बघू आता आपण. नंतर आहेत लताताई आहेत. हो आयशा, 5वं ना. हो, 5वं वाक्य घ्या. ते बैल पुष्ट आहे. हा, ते बैल पुष्ट आहे. तेला तेच म्हणायचं. तेला तेच ना, कारण की 6 तवते ना, हा, तो 6 बैल, ते 2 हा, बैल आणि ते हा, बैल. तो बैल. हा. ते वृषभः बलिवर्दः. वृषभाहा. ते वृषभः बलिवर्दाः. नाही, वृषभा आणि बलिवर्धा दोन्ही एकच समानार्थी झालं. शब्द आहेत. हा, एकच झालं. हा, कुठलाही वापरा मग. ते वृषभः पुष्टाः सन्ति. बरोबर आहे, आपण नाही का म्हणत धष्टपुष्ट. हो हो, ते वृषभाहा पुष्टाः पुष्टाः सन्ति. सन्ति, अनेक वचनामुळे सन्ति. बरोबर आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे अस्मि स्वः स्मः, सी असि स्थः स्थ, अस्ति स्तः सन्ति. आठवतोय? अस धातू आहे तो, असत. म्हणजे असणे. हो. बर, पुढचं कुठलं 6वं वाक्य आहेत? आणि आज माधवीताई दसे आहेत का? नाहीयेत. आणि मग अपर्णाताई मला दिसल्या होत्या. अपर्णाताई तुम्ही करता? हो. बैल गवत खातात, बलिवर्दाः तृणानि खादन्ति. हा, आता हे का घेतलंय मला कळत नाही. तृणम, ठीक आहे, मी याच्यावर स्ट्राईक मारतोय, कारण की तृणानीच म्हणायला लागतं. आणि एक तृण म्हणजे एक सिंगल गवताची काडी होते, एक.
आणि तृणानी म्हणजे गवताच्या अनेक काड्या, आणि बैल काय अशी फक्त एकच काडी खात नाही, गवत. हम्म. बरोबर आहे. म्हणून हो. तृणांनीच वापरायला पाहिजे आपल्याला इथे. हम्म. आणि तुम्ही बघा याच्यात देखील घास हा जो हिंदी मधला शब्द आहे किंवा हम्म. गवत, हा खरा अनेक वचनीच आहे, हम्म. जसं बरोबर आहे. धान्यासारखं धान्याला पण आपण बरोबर एक आहे. असलं तरी तच नंतर वापरतो. केस हा शब्द लक्षात ठेवायचा. केस एकवचनी पण केसच असतो आणि अनेक वचनी पण हो. केसच असतात. आपण आता केस म्हणायला लागलेलो की जे अत्यंत चुकीचं आहे. हा. किंवा आपण लोक आणि लोक म्हणतो, लोक नाहीये, लोक आहे, दोन्हीकडे लोकच आहे. लोक. तर आता आपण आपली मराठी पण शुद्ध करायची आहे या निमित्ताने. हा, पुढे कोण घेत? माधवीताई दळवी आल्यात. हो आली आहे. हा, घ्या ताई. तुम्ही त्यांना पाहावयास जाणार नाही काय? हम्म. किम यूयम तान दृष्टम न गमिष्यथ. हा, आता आपण एक एक शब्द घेऊ. तुम्ही हम्म. म्हणजे काय होईल? तुम्ही यूयम. युयम. चला, त्यांना हम्म. म्हणजे तृतीय आहे, अनेक वचन आहे, तान बरोबर आहे. पाहावयास म्हणजे आता द्रष्टुम. त्यांना मी तृतीय म्हणलो पण मी चुकलो. त्यांना हे काय आहे? द्वितीय आहे. स ला ते, सला ना ते, ना हा प्रत्यय आहे, बरोबर आहे. म्हणजे तान जो आहे तो काय असेल? द्वितीय, अनेक वचन, बरोबर आहे. म्हणून ते तान झालं. युयम तान. पहावयास म्हणजे भरपूर पाणी घालते. साठी. हा, बरोबर आहे. म्हणून ते द्रष्टुम आलं. द्रष्टुम. नाही बद्दल न आलं. काय बद्दल किम आलं. आणि भविष्य काळात गमिष्यथ. भविष्यकाळ. पहावयास म्हणून गमिष्यथ. भविष्यकाळ. आता गमिष्य पण पुढे काय लावायचं? तर युयम साठी जे आहे रूप ते, म्हणून गमिष्यथ. किम यूयम तान दृष्टम न गमिष्यथ. काय तुम्ही त्यांना पाहायला जाणार नाही का? बरोबर आहे. आपण विचारतो की नाही? हो. पुढे कोण आहेत आता? मी निशिगंधाताई आहेत. आहे. बरोबर. शेतकरी शेतात जाईल, कृषक हा क्षेत्रे गमिष्यती. नाही, आता तो शेतकरी जाईल, राईट, म्हणजे गमिष्यती पाहिजे होतं आणि इथे त्यांनी इथे गमिष्यत गमिष्यथ केलंय, हे आहे. चुकलेलं आहे. ते हा, चुकलंय. त्यामुळे ते गमिष्यती पाहिजे, कारण की भविष्य काळात जाईल अशा अर्थाने आहे. ठीक आहे. आणि इथे दोन्ही चालेल, शेतास जाईल किंवा क्षेत्र. शेतात जाईल. तुम्ही जर शेतात म्हणलात तर तुम्हाला क्षेत्रे म्हणावं लागेल, बरोबर. शेतात म्हणजे क्षेत्रे. हो, हा, मग इथं क्षेत्रम पण काढून टाकायला लागणार आपल्याला. क्षेत्रेच. ठीक आहे. पुढचं निशिगंधाताई नंतर सीमाताई सोनसळे. ताई तुम्ही खूप हळू बोलताय का? सर कृषक आणि कृषीवल क्षेत्रे, मी त्याच्यावरच आले आधीच्या याच्यावर 9. कृषीवल क्षेत्रे तो गमिष्यती की गमिष्यत? गमिष्यती पाहिजे. हा. हा, सीमाताई तुम्ही जरा थोडस ओरडा, हरकत नाही, कारण की आम्हाला नाही ऐकू येते. त्यांचं ऐकूच नाही येते. सीमाताई थोडं जोरात बोलाल का? सॉ द सीड, तर तो बी पेरेल. हा,
सह बीजम वपिष्यति वपिष्यते वप्स्यति वप्स्यति भविष्य काळ होईल ना हा हो मग वप्स्यती होतं ना त्याचं. स्य लावलंय नाही स्य. श नाही होणार. मला आणि- भविष्य काळ आणि होईल तुम्ही जर- नाही. तुम्ही मराठीतलं वाक्य न बघता हे वाक्य बघा. हो का? मराठीतलं वाक्य बघा, इंग्रजी नका वाचू. हा इंग्रजीत ते ही विल ते म्हटलंय. हम्म. इथे आणि म्हटलंय तिथे तिथे हा शब्दच इंग्लिश मध्ये आलेला नाहीये. हा तो बी हा. पेरेल असं मराठी होणार आहे त्याचं. नाही, तो तेथे बी पेरेल. तेथे बी पेरेल म्हणजे तो हा अध्यारूत करताय. पण इथे इंग्लिश मध्ये तेथेला काहीच नाहीये ना. ही विल म्हणून तर मी म्हणून इंग्लिश बरोबर आहे असं कधीच म्हणत नाही. बर मग तिथे तत्र ऍड होईल. तत्र सह तत्र बीजम वपस्यत. ते मला भविष्य काळ अजून येत नाहीये, ते चुकतंय मला. वप्स्यती वप्स्यति. हा. हा व पुढे प अर्धा, त्याच्या पुढे स अर्धा आणि त्याला य. वप्स्यती. वप्स्यति. आता वैजयंतीताई जोशी नाहीयेत. विद्याताई तेंडोलकर असतील ना? हो. मग पाऊस पडेल किंवा होईल. मग म्हणजे पश्चात. पश्चात किंवा अनंतरम दोन्ही चालतं. हा अनंतरम. हा वर्षम भविष्यति. किंवा ततः पण चालतं बरं का मगला. हा अनंतरम पश्चात ततः. हा काही चालेल. वर्षम भविष्यति. आता इथे वर्षम नकोय, वर्षाम वर्षाम पाहिजे ना, वर्षाम. हा. आणि आता बघा परत वर्षम पण नाही, कारण की भविष्यति वर्षा भविष्यकाळ. भविष्य. वर्ष स्त्रीलिंगी ना. वर्षा हे स्त्रीलिंगी शब्द आहे, त्यामुळे वर्षा हा. मला भविष्यती. माले माला हा. त्यामुळे हेही चुकलेलं आहे. त्यामुळे हेही बरोबर करायला पाहिजे. इथे वर्षा म्हणायला पाहिजे. ततः हा वर्षा भविष्यती. वर्षा भविष्यति. वर्षा हा का वर्षा? वर्षा वर्षा एक वर्षा. पुढचं 12वं कोण आहेत आता? कपिलजी आहेत, बरोबर. ढग खूप पाऊस पाडतील. मेघा हा बहु वर्षिष्यन्ति. वर्षिष्यन्ति. बहु नाही होणार. मेघा हा विपुलम ओके विपुलम. वर्षिष्यन्ति. आणि इथे हे तीव्र परत का वापरले हेही माझ्या लक्षात नाही आलेलं. ढगांना जलदाह पण म्हणतात का? हो, जलद म्हणजे पण ढगच. जल देणारे म्हणून जलद असा तो शब्द येतो, तयार होतो. तीव्र म्हणजे लगेचच का? नाही, तीव्र म्हणजे स्ट्रॉंग. स्ट्रॉंग. बघा ना तुम्ही, तीव्रता खूप आहे माझ्या हा. दुःखाची. म्हणजे माझं जे पेन आहे, इट इज व्हेरी स्ट्रॉंग पेन. बरोबर आहे. जास्त प्रमाणात. हा, पण तीव्रामध्ये ना जास्त बोचरेपणा जास्त असतो असं मी म्हणेन, दुःखाबाबत आपण बोललो तर. म्हणजे मला खूप दुःख आहे म्हणजे मला खूप दुःख आहे, पण मला तीव्र दुःख आहे म्हणजे पराकोटीचं दुःख आहे, खूपच जास्त दुःख आहे. म्हणजे सहन न होण्यासारखं दुःख, त्याला आपण तीव्र म्हणतो. फरक आहे खूप आणि तीव्र. खूप मध्ये आपल्याला त्याचा आकार लक्षात येतो आणि तीव्र मध्ये त्याची आपल्याला काय म्हणतात, इंटेन्सिटी, ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणता येईल, ती लक्षात येते. खोली किंवा डेप्थ म्हणजे त्याची. हा, तरी चालेल, तसंही म्हणता येईल आपल्याला. इंटेन्स. मग ते शॉवर हेवीली म्हटलंय म्हणून तीव्र म्हटलं का त्यांनी, का नाही? नाही, तर त्यांनी कशावरून केलंय मला माहिती नाहीये.
मी मराठीच धरून चालतो आणि मी मराठी प्रमाणेच करतो. ढग खूप पाऊस पडतो. मग विपुलम वर्षिष्यन्ति. हा म्हणजे इथे विपुलम जास्त बरोबर आहे असं म्हणताय का तुम्ही? हो तीव्रम हो बरोबर हो नाही. हो. हा खूप तीव्रतेने पाऊस पडला किंवा पाऊस पडतील असं म्हणलं तर मी तीव्रम वापरेन. तिथे मला मग म्हणजे ते नाही का, हायफाय पाहिजे. जर का तीव्र सडसड सडसड किंवा सडसड विपुल. असा येतो की नाही पाऊस, क्षणभरच असतो पण सडसड सडसड येतो पाऊस, त्याला तुम्ही तीव्र म्हणू शकता. हा जोरात पडणं आणि खूप पडणं याच्यात फरक आहे. बरोबर. बरोबर. हा तिथे हायफन बहुतेक त्यांचा घालायचा राहिला असेल. तीव्र सुद्धा चालेल आणि विपुलम पण चालेल असं असू शकतं का? नाही, इथे खूप नाही, जर का म्हणलं तर तीव्र तुम्हाला नाही. विपुलमच वापरायला लागेल. आता कोण अपर्णाताई विचारत होत्या का? हो हो हो. हा तुम्हीच विचार करून मला उद्याला सांगा तीव्र आणि विपुल मध्ये काय फरक आहे. तुम्ही हो मराठी माध्यमाचे आहात बरोबर. हो हो. हा मग तुम्हाला सांगताच आलं पाहिजे. हम्म. तर विपुल म्हणजे भरपूर बरोबर. आणि तीव्र म्हणजे तेच इंग्लिश म्हणून इंग्लिश तीव्र इंग्लिश मध्ये म्हणा. इंटेन्सिटीनी आणि हा विपुल म्हणजे किंवा व्हॉल्यूम जास्त. स्ट्रॉंग या इंटेन्सिटी बाय व्हॉल्यूम अँड बाय इंटेन्सिटी. बाय इंटेन्सिटी इज द डिफरन्स. बघा आपण सगळे मराठी बोलणारे असून आपल्याला इंग्रजीची गुलामगिरी करावी लागते. शर्मेची गोष्ट आहे पण ठीक आहे. 13व कोण घेत आहे? रुपालीताई. शेते पाण्याने भरतील. क्षेत्राणी किंवा कृषी वलाहा पण चालेल ना? इथे ते असं अर्थाने पण तुम्ही घेऊ शकता ना. ती शेते पाण्याने भरतील. इथं ती आहे पण तुम्ही वापरू शकता. पण इथे फक्त त्यांनी काय म्हणलेलं आहे की शेते पाण्याने भरतील. हा, म्हणजे मग भरण्याचं क्षेत्र काम जास्त कोण बरोबर करतंय? आहे. भरण्याचं काम कोण करणार आहे? शेत. बरोबर आहे. अनेक शेत. बरोबर आहे. म्हणजे क्षेत्राणी अनेक वचनी करता क्षेत्राणी. पाहिजे. बरोबर आहे. क्षेत्राणी हो हा जलेन पूर्णाः भविष्यन्ति. हा आता पूर्ण हा माझ्या मते बहुतेक ज्या कोणी केलं ना त्यांनी इंग्लिश वाक्यांवरून केलेलं आहे. कारण की फुल म्हणून त्यांनी पूर्ण हा केलेला आहे. बरोबर आहे. हा बरोबर. हा पण पूर्ण हा चालेल का नाही याच्याविषयी मला शंका वाटते. कारण की म्हणजे पूर्ण हे म्हणजे कोणाचं ते विशेषण प्रथम नाहीये. बहुवचन घेतलं म्हणून विशेषण नाहीये ते. इथे विशेषण म्हणून पूर्ण हा अनेक वचन नाहीये. बर मग का वापरलं असेल तसं? नाही मला हे नीट बघायला पाहिजे की कसं वापरता येईल. की पूर्णला पूर्णानी म्हणायला पाहिजे का? म्हणजे पूर्णपणे अशा अर्थाने. कर्त्याला जोडून असेल तर ते पूर्णाने होईल. हा पण मग ते पूर्ण क्षेत्र असं होतील. मग पाण्याने भरतील. ते पूर्ण जवळतच नाही तिथे सर. बरोबर आहे. म्हणूनच मी त्याच्यावर काट मारलेली आहे. वापरलं होतं पुरितानी तुडुंब चालेल. शब्द येईल का सर? काय म्हणताय? तुडुंब. तुडुंब मराठीत आहे ना तुडुंब ताई? पाण्याने भरतील. त्याला संस्कृत मध्ये शब्द त्याला आहे. संस्कृत मध्ये मला माहिती नाही शब्द. कुठल्या तरी तुडुंब. वापरला होता. क्षेत्राणी जलेन तुडुंबानी भविष्यन्ति. पुरितानी चालेल का? मला पुरितानी पण तसाच वापरता येईल की नाही याच्याविषयी खात्री नाहीये म्हणून मी खात्रीदायक बोलत नाहीये कपिलजी. हा मला निदान चुकीचं तरी समजून उमजून सांगायचं नाही तुम्हाला. हा म्हणजे भरतीलला डिरेक्टली शब्द काही दिसत नाही कारण हे पूर्ण होतील असं होतंय ना भविष्यन्ति म्हणजे. हा पूर्ण हा असंच करावं लागेल. संस्कृत शब्द काय आहे माहिती नाही मलाही माहिती नाही कारण की मी कधी वापरलं नाही की ग्लास पाण्याने भरलाय वगैरे असं. बघायला लागेल पण मी बघून तुम्हाला सांगतो. थांबा मी लिहून ठेवतो आणि नक्की तुम्हाला सांगेन कसं करता येईल वाक्य. आणि चांगली तुमची शंका आहे.
मला आवडली. किंवा संचय कसा आपला मराठी नाही, मग ते शब्द होता साठवणं संचय? होतं. मग साठवणं होईल पण ते साठा हा. होईल. शेते पाण्याने भरतील. मी बघून सांगेन तुम्हाला. हो चालेल. खूपच चांगला आहे. माझ्यासाठी जरा चांगला गृहपाठ आहे. पुढे कोण आहेत? भविष्यंती म्हणजे हा, भविष्यंती हा. म्हणजे काय? होतील. होतील होतील. भरतील सुद्धा नाही खरं म्हणजे. नाही ना, मग आता ते कसं झालंय, पाण्याने पूर्ण होतील असं झालंय आत्ताचा हा, अर्थ. भरतील अशा हा अर्थाने. शब्द नाहीच आहे त्याच्यात आलेला. त्यामुळे भरतीलला शब्द नाही आता हा, तिथे. पूर्ण होणे म्हणजे भरणे असा अर्थाने ते केलेलं आहे ट्रान्सलेशन. हा. पूर्ण होतील म्हणजेच भरतील असं. पण पण भरतील म्हणजे ह्या तिथे वाक्याला काय साठवणच झाली ना शेवटी. काय म्हणताय? तिथे साठवणच आली शेवटी म्हणजे. हो, पण क्षेत्रे पाण्याने भरतील, साचतील काय म्हणता येईल आपल्याला बघायला लागेल. ते आम्ही पण बघू ना. हा, पण भरणे हा देखील एक आपल्याला क्रियापद असायलाच पाहिजे क्रियापद ना. 100% आहे ताई. मला असायलाच माहिती पाहिजे. नाहीये. हे आपण बघू ना आपल्याला हा, हे मिळालं तर. आणि आपण गुगल न भरता जरा थोडासा विचार करून बघूयात ना. हम्म. आपल्या जरा थोडा मेमरीला अजून आपण जरा त्रास देऊ. हा, विशाखा ते पुढचं. त्यात धान्य उगवेल. हम्म. त्यात म्हणजे तेशू. हा, म्हणजे आता आपण शेतांबद्दल बोलत होतो नाही का? कारण की मगाशी शेत म्हणजे पाण्याने भरतील म्हणलं होतं बरोबर. आणि त्या शेताविषयी आपण बोलतोय आता, त्या म्हणजे शेतांविषयी. अनेक वचन ते. हा, अनेक वचन म्हणून तेशू हा, आणि धान्यां स्थानदर्शक आहे म्हणून सप्तमी अनेक अनेक वचन. बहुवचन झालं. धान्यानी हे हा. मला रोहिष्यन्ति. हा, रोहती गेला होता बघा आपल्याला धातू. त्याचं भविष्य काळ आहे. त्याचं भविष्य रोहिष्यन्ति. आणि धान्यानी का तर धान्य अनेक वचन. अनेक वचन आहे. धान्य हे नपुसकलिंगी हे का? धान्यम धान्यम धान्यम. एक आहे. हा, धान्यमचं अनेक वचन आहे धान्यानी. बरोबर. कारण की म्हणून हा, एक्झॅक्टली. आता तसं बघायला काय, द कॉर्न विल ग्रो इन द फील्ड. आता कॉर्न म्हणजे मका, कॉर्न म्हणजे धान्य बरोबर, नाही की पण. म्हणजे मका, राईट. पण मग Corn is मक्याला one of the धान्य पण नॉट धान्य. हा, पण धान्य नाही, राईट. त्याऐवजी मी असं धरतो की ती अनेक शेत आहेत आणि प्रत्येक शेतामध्ये काही एकच धान्य उगवत नाही. वेगवेगळ्या शेतांमध्ये शेतकरी वेगवेगळ्या धान्यांची शेती करतात. बरोबर. म्हणून मी धान्यांनी हे लॉजिकली बरोबर वाटतं, मग बोलताना सुसंगत वाटतं. ठीक आहे, पुढचं कोण आहेत आता? सुकेशाताई झाल्या का? हा, झाल्याच नाहीयेत. बरं, मोहिनीताई आल्यात माहितीये. मोहिनीताई 15वं वाक्य घेता. हो. सस्यानि दृष्ट्वा कृषकः प्रसन्नं भविष्यति. बरोबर आहे. पीक पाहून शेतकरी प्रसन्न होईल. 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 कारण की भविष्यती भविष्यकाळ आहे. भविष्यकाळाविषयी बोलतोय आपण. हो. हे सस्यानी अगदी पर्टिक्युलर कशासाठी वापरलं? सस्यानी म्हणजे पीक या अर्थाने आहे. हो, कारण की माझं जरा व्होकॅब्युलरी कमीच आधी आहे. पण आपण तसंच पाहिलं हा. होतं, पीक या दृष्टीने. पीक या दृष्टीनेच असतं. सस्याचा अर्थ पीक आहे खरा बोली मराठीमध्ये. म्हणजे मराठीत पण सस्य असं म्हणतात नाही, पिकाला. सस्य हा शब्द फक्त संस्कृतच आहे. ओके, ठीक आहे. हा, मी म्हणलं होतं तुम्हाला बघा, आपल्या राष्ट्रगीतामध्ये सस्य श्यामलां मातरम वंदे मातरम. हो 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 हो, हा. आठवलं त्या दिवशी. हा, 16वं. कोण घेणार आहेत? विजयाताई आल्यात आज? हो हा ताई, 2-3 दिवस नव्हता. ठीक होती का तब्येत? हो हो हो, तब्येत ठीक होती. हा, मग ठीक आहे, चला. दुसऱ्या गावी गेलो होतो. बर बर. Yes. हा, करा ना 16वं वाक्य तुझ्या करा. हो हो.
तुझ्या घरी धान्य आहे काय? किम त्व गृहे धान्यानी सन्ति. काय? तव म्हणजे तुझ्या, तव गृहे म्हणजे घरात, घरात, धान्यानी म्हणजे धान्य, धान्य आहे काय? सन्ति आहे का? संती. आता अनेक धान्य आहेत म्हणून आहे झालेले आहेत का म्हणून संती आहे. आपल्याला आता पुढे काय 17वं कोण घेणार आहे? छायाताईच आहेत. हो. माझ्या घरी माझे वडील शेतात नांगर चालवितात. मम गृहे मम जनकः क्षेत्रेषु किंवा हलेन क्षेत्रम कर्षति. आता एक एक वाक्य सांगा. माझ्या म्हणजे काय? मम. बरोबर आहे. घरी म्हणजे काय? गृहे. हा, गृहे का बरं आलं? म्हणजे माझ्या घरी म्हटलेलं आहे. हो, पण म्हणजे स्थानदर्शक आहे. बरोबर, दर्शक म्हणून सप्तमी वापरायला पाहिजे. म्हणून गृहमची सप्तमी वापरली म्हणजे गृहे झालं. हो. माझे वडील मम जनकः. जनक म्हणजे वडील. बरोबर. हा, शेतात क्षेत्रेषु म्हणजे जर का तुमची अनेक शेत असतील तर क्षेत्रेषु वापरा. जर तुम्ही एकाच शेताबद्दल बोलत असाल तर क्षेत्रे म्हणा. बर. क्षेत्रे जनक क्षेत्रे हलेन. हा, आता हलेन क्षेत्रम कर्षती म्हणण्याऐवजी नांगरतात असं जर का तुम्हाला वाक्य म्हणलं असतं तर तुम्ही कर्षती म्हणलं की नांगरतात हे लक्षात येतं. हो. बरोबर आहे. हो. हा, म्हणून कर्षती. बघा किती सोपा सरळ शब्द आहे. मम गृहे मम जनकः क्षेत्रे कर्षति. बरोबर आहे. पुढे कोण आहेत? लताताई आहेत. हो सर. सायंकाळी बैलासह घरी येतात. सायंकाळी इतरांनी जरा बैलासह कृपया म्यूट वर जाल का? बाकी सगळ्यांनी. हा, सायंकाळी बैलासह घरी येतात. हा, म्हणजे आता आपण कोणाविषयी बोलतोय? आपल्या वडिलांविषयी बोलतोय. हा, वडिलांविषयी. म्हणजे ते, तो किंवा ते, तो म्हणतो. आणि आता हे बघा, संस्कृत जरा त्या मानाने ना भाषा सोपी आहे. आपण ज्याला मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं ना, माझा बाप. हो, बाप. हा, याच्यामध्ये काही त्यांचा मान कमी करायचा हेतू नसतो या वाक्यात. आपण उगाचच लाजतो बाप म्हणायला. त्यामुळे इथे माझा बाप हे अध्यारूत आहे. म्हणजे तो म्हणजे माझा बाप थोडक्यात. तो वृषभे म्हणायचं का? वृषभैही. वृषभैही. हा, वृषभैही म्हणा किंवा बलिवर्दैही. दोन्हीपैकी एक. वृषभैही सह गृहम आगच्छति. हा, गृहम हे काय झालं? सायंकाळसाठी काही नाही शब्द ठेवला. सायंकाळी राहिलाय. बरोबर आहे अगदी. मग सह सायंकाले वृषभैहि सह आगच्छति. बरोबर. इथे आपल्याला मला सायंकाळी लिहायला पाहिजे शब्द. सायंकाळी. आता माझा तर इंग्लिशच कीबोर्ड आहे. आता मला तो चेंज करायला लागेल नंतर. मी करतो तो, पण मी लिहून ठेवेन. चांगली चूक लक्षात आणून दिली ताई. बर, पण गृहम का वापरलं होतं? तो सह वापरलाय ना? नाही, वृषभाई ही सह म्हणजे तृतीय आहे. वृषभाई ही तृतीय अनेक वचन आहे. सह आल्यामुळे आपण तृतीय. बैलांसह. पण गृहम का वापरलं ताई, मला ते सांगा. घरी म्हणजे एक घरी येतो ना. बरोबर आहे, पण मग तरी गृहम का वापरले? मग ती प्रथम आहे का द्वितीय आहे? ही द्वितीय आहे. द्वितीय असेल. कर्म केलं ना. नाही, थांबा त्यांना सांगू. घरी येतो.
हो, घरी येतो मला कळलं ताई. हा पण मग द्वितीय कुठे कशी येतो म्हणजे काय? घरी हा. कुठे येतो तर घरी येतो. हो, मान्य आहे ना, मी कुठं नाही म्हणतोय घरी येतो, पण हं, द्वितीय तर कशावरून? द्वितीय म्हणजे गृहम हा प्रथमाही कर्म असू शकते. हं. नाही गृहम हा कर्म, शब्द त्याचं कर्म काय आहे तर घरी येतो नाही, म्हणून तसं द्वितीय आहे ना नाहीये. कर्म. इथे हा, द्वितीय कशी येते तर घरास येतो किंवा घराला येतो. गावाकडे घराला म्हणतात किंवा ना, मी हो घरला जातो आता. हो खरं ते चला ते बरोबर आहे. चालायला. खरं ते बरोबर आहे. गावाकडचे लोक बरोबर बोलतात, मी घरला जातो. हा. ते संस्कृत प्रमाणे बोलतात. आणि प्रथमा करता मग ते करता पाहिजे होता, पण गृह हे करता नाहीये, त्यामुळे तो करेक्ट, कर्त्याचं नाही होणार गृहम. अगदी बरोबर आहे विशाखाताई, अगदी बरोबर आहे. कारण की सह हा वाक्यामधला करताय, कारण की यायची क्रिया सह करतोय. तो करतो. हा, त्यामुळे गृहम हे द्वितीयेतच पाहिजे, पण द्वितीयेमध्ये याचा अर्थ घरास येतो. द्वितीयेमध्ये स ला ते सला नाते, बरोबर. घरास किंवा घराला, म्हणून ती द्वितीय आहे. चालेल, आपण पुढे जाऊ. कोणी आता केलं होतं? लताताईंनी लता. केलं होतं ना? हा, हं. म्हणजे मग एकदम आता अपर्णाताई येत आहेत. तेव्हा घरी दिव्यांचा प्रकाश असतो. तदा गृहे दिव्यांचा अनेकवचन, षष्ठी अनेकवचन, देवानां दीपानां प्रकाशः अस्ति. बरोबर आहे. प्रकाश का तर प्रथमा एक वचन, प्रथमा कारण की एकवचन. असायची क्रिया कोण करतोय? प्रकाश करतोय, प्रकाश करतोय. म्हणून तो प्रथम येत पाहिजे करता. दिव्यांचा म्हणून षष्ठी अनेकवचन. बरोबर आहे. ते संबंधकारक दाखवतं. दीपानां. कोणाचा प्रकाश? दिव्यांचा प्रकाश. संबंधकारक आला, म्हणजे षष्ठी आली. ठीक आहे. पुढे माधवीताई दळवी आहेत का? हो, ते भोजन करीत नाहीत. हा, आता इथे बघा, मराठीमध्ये ना वडिलांना ते वडील असं वापरलेलं आहे, म्हणून ते झालेलं आहे. ते भोजन करीत. बरोबर. पण हो, संस्कृत मध्ये बघा, तो भोजन करत नाही, म्हणजे माझा बाप घरी भोजन करत नाही. सह भोजनम न करोति. करेक्ट. आणि संस्कृत मध्ये आदरार्थी आहे बरं का, आपण पुढे शिकणार आहोत. 3ऱ्या का 4थ्या परीक्षेत शिकणार आहोत आपण. आदरार्थी आपण स्त्रियांना कसं संबोधायचं, पुरुषांना कसं संबोधायचं, हे आपण शिकणार आहोत. म्हणजे असं नका समजू की संस्कृती भाषा इंग्लिश सारखं वडिलांना पण हे डॅड, हे मॉम असं नाहीये. ओके. हा, म्हणजे हा गैरसमज काढून घ्या आपण. तर भवान आणि भवती जे विचार तेव्हा ते म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे. पण ते शब्द जरा अवघड आहेत आणि ते चालवायलाही अवघड जाणार आहेत, आणि त्यावेळेला मी तुम्हाला चालवायला सांगणार आहे ते शब्द. पण तुम्ही बरोबर बोललात मोहिनीताई. ते आम्ही एक दिवस जो केला होता सेमिनार सारखं पूर्ण दिवसभर, त्यामध्ये आम्हाला शिकवलं होतं की अगदी बरोबर आहे. आणि ते महत्वाचं आहे, कारण की आपल्याला बहुतेक करून आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला लोकांना आदरार्थी संबोधावं लागतं, कारण की त्यांची आपली ओळखही नसते. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी आपण, आहो असंच करावं लागतं, संस्कृत मध्ये जरी बोलायचं ठरलं तरी. पण आत्ता या घडीला आपण तो म्हणतो. बरोबर. हा, निशिगंधाताई पुढच्या तुम्हीच आहात. केवळ दूध पितात. दुग्धम अपि नाही, दुग्धम एव पिबती. हा, केवळ दूध पितात. अपि म्हणजे आणखीन होईल ना,
नाही, अपि म्हणजे सुद्धा होतं. सुद्धा हा अपि म्हणजे सुद्धा हा हा, म्हणजे माझे वडील पाणी म्हणजे पण दुग्धम पितात अपि आणि चुकीचं होईल. दूध सुद्धा पितात. हा दुग्धम एव दुग्धच फक्त पितात, हा, केवळ दूध पितात. केवळ दूध पितात. इथे एवचा उपयोग केवळ म्हणून होऊ शकतो. बरं. हा, पुढे कोण आहेत? निशिगंधाताई नंतर सीमाताई आहेत. सीमाताई. नंतर क्लबात गप्पा मारतात. हा, गोष्टीगृहे वार्तालापम करोति. बरोबर आहे. करता कोण आहे हो या वाक्यात? वडीलच, वडील आणि बरोबर म्हणजे बरोबर आहे. वडील. हा, तो बाकीचे कोण असतील त्यांच्या बरोबर तो ह्या अर्थी हा आहे. पण गप्पा. तो गप्पा मारतो, राईट. म्हणजे माझा बाप नंतर क्लब मध्ये गप्पा मारतो, बरोबर. म्हणून पश्चात हा त पायमुळे पाहिजे. तदनंतरम पण चालेल ना, तदनंतरम. तर त्यानंतरही चालेल, हरकत काही नाही. पण इथे नंतर म्हणलेलं आहे फक्त, तदनंतर त्यानंतर म्हणलेलं नाहीये. म्हणून पश्चात हे जास्त बरोबर होईल. हा बरोबर आहे. ठीक आहे, हे मी दोन्ही खरं नकोय. अनंतरम कसं वापरतात हे मी नंतर तुम्हाला शिकवणार आहे. दुसऱ्या का तिसऱ्या परीक्षेत मी तुम्हाला शिकवणार आहे, म्हणजे पुढच्यात. आणि तत देखील तसं थोडस त्याच्यामध्ये छटा वेगळी आहे, म्हणून मी आत्ता तरी हे पश्चात असंच धरतो. आणि ते तचा पाय मोडायला पाहिजे. गोष्टीगृहे वार्तालापम करोति. वार्तालापम, वार्तालापः, हो, वार्तालापः हा पुल्लिंगी शब्द आहे आकारांत, आणि वार्तालापम हे द्वितीय एकवचन होत आहे त्याचं. ठीक आहे. पुढचं कोण आहेत? विद्याताई. एक हा, विचारू का? बोला. गोष्टी लिहिलंय इथे, ते गोष्टी पाहिजे का? नाही, गोष्टीच आहे. गोष्टीच आहे. गोष्टीच बरोबर आहे का? हो, गोष्टीगृहे. हा, आपल्याला एक असा कुठला तरी शब्द गेला होता निशिगंधा, ते तुम्हाला आठवत आहे का? संस्कृत मध्ये संगोष्ठी. हा, संकोष्ठी. हो, संगोष्ठी म्हणजे हो, असं हो. मी आहे ना, हे हिंदी भाषेचा कुठला परिसंवाद वगैरे असतो ना, तशा संदर्भात मी काहीतरी ऐकला होता कधीतरी, संगोष्ठी. गोष्टी संगोष्ठी म्हणजे गोष्टीच असेल बहुतेक. हा, असंच काहीतरी होतं, म्हणजे सिमिलर शब्द मी ऐकला होता. आता कधी ऐकला होता माहिती नाही, का माझ्या आत्याच्या तोंडी ऐकला होता, कारण की ती हिंदीची कोविद होती. त्यामुळे मला बहुतेक त्यावेळेला ऐकला असावा, किंवा कदाचित मोदींच्याही कुठल्या तरी एका भाषणात वाक्यात ते बोलले होते. हा, या धड्याच्या सुरुवातीला हे सगळे आलेले आहेत. गोष्टीगृह म्हणजे क्लब. आलाय आपल्याला, आलाय. हा हा, चालेल. पुढे जायचं का रुपालीताई? हो हो, अगदी. हा, तुम्हाला शंका होते म्हणून मी विचारलं. हो हो. हा, आता पुढे विद्याताई तेंडुलकर आहेत. अशा प्रकारे ते सुखी आहेत. इत्थम सः सुखिनः भवति. हा, सुखिनः, सुखिनः भवति किंवा संतुष्टः भवति. संतुष्टः. हा, अशा प्रकारे ते म्हणजे वडील, म्हणजे तो सुखी किंवा संतुष्ट होतो. ठीक आहे. पुढे कोण आहेत? कपिलजी असायला पाहिजेत. हो, जे खेड्यात राहतात ते शेतकरी होत. हा, ये ग्रामेषु निवसन्ति ते कृषकः. आता इथे निवसंती पाहिजे होतं, त्याचं निवसती झालेलं आहे बघा. कारण की आपण जे अनेक शेतकऱ्यांविषयी बोलतोय ना. हो, हा, म्हणजे इथे निवसंती पाहिजे होतं. हा, हो, ते तुम्ही आणि बरोबर बोललात कपिलजी. इनफॅक्ट ये खेटकेषु निवसंती ते कृषकः संती. जे खेड्यांमध्ये राहतात ते शेतकरी होत.
होतं. असं तिथे असते पाहिजे ना संतीमध्ये. कृषकाः कृषकः पाहिजे. वेगळं कृषक का हा पाहिजे, बरोबर.